त्यातल्या लोकांचे कन्सर्न घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. प्रसाद लाड. लोकांना खूप घाई झाली की हा विषय संपवावा, परंतु हा विषय संपण्यासारखा नाही आहे. कारण मुंबईचा विषय आहे, सर्वसामान्य मराठी माणसाचा विषय आहे, शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंच्या मनातला विषय आहे. झोपडपट्टी पुनर्विकास असेल, चाळीचा पुनर्विकास असेल, यासाठी सातत्याने ज्या शिवसेना प्रमुखांनी काम केलं, सन्माननीय माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे सातत्याने काम करत आहेत, माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी ज्या पद्धतीत काम करत आहेत आणि मुंबईच्या विकासाला डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून सर्वसामान्य मराठी माणसाला 150 फुटातून 550 फूट आणि प्रवीण भाऊंच्या कल्पनेमुळे 1400 फुटापर्यंत मराठी माणूस राहायला गेला. हा सगळ्याला आपल्याला सभागृहात एक आनंदाचा क्षण आणि अभिमानाचा क्षण आहे असं मला वाटतं. 388 इमारतीचा तर विषय माननीय मंत्री महोदय आहेच, परंतु मी रिपेअर बोर्डाचा अध्यक्ष राहिलो 4.5 वर्ष. त्यामुळे रिपेअर बोर्डाचा अध्यक्ष असताना अनेक या जवळजवळ त्यावेळेला 15,000हून अधिक इमारतीचा पुनर्विकासाचा प्रश्न तिथे होता. आता आपल्या माहितीप्रमाणे 13,000 काही इमारती आता बाकी राहिल्या आहेत. 13,800 काही इमारती पुनर्विकासाच्या बाकी राहिल्या आहेत आणि त्या होत नाहीत. त्याची अनेक कारणं आहेत. काल देखील महसूलच्या विषयावरती चर्चा करताना मी तो विषय म्हटला की मुंबईमध्ये अनेक इमारती, सचिन भाऊ आता या सभागृहात नाही आहेत, पण त्यांना माहिती आहे की अनेक इमारतीमध्ये LICच्या जमिनी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या जमिनी, बॉम्बे पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, डिफेन्सच्या जमिनी, रेल्वेच्या जमिनी, ट्रस्टच्या जमिनी, कोर्ट रिसिव्हरच्या जमिनी, अशा अनेक प्रकरणं तिथे आहेत. मी जर चुकत नसेल माननीय मंत्री महोदय, तर 35 ते 40 वर्षापूर्वी सरकारने चॅप्टर 8A आणि 103B नियमानुसार 100 पट भाडे आकारून जमिनी इमारत ताबे घेण्याचा एक नियम काढला होता आणि अनेक लोकांनी भाडेकरूंनी त्यात पैसे भरून 100 पट भाडे भरून त्या इमारती ताब्यात घेतल्या. त्यानंतर काही जमीन मालकांची टोळी, मी त्याला स्पेसिफिक शब्द वापरीन, टोळी, कारण यांना मुंबईचा विकास करायचा नाही आहे, तर यांना यांच्या जमिनीच्या किमती वाढवायच्या आहेत. त्या लोकांनी सुप्रीम कोर्टापर्यंत ही केस नेली आणि सुप्रीम कोर्टाच्या 9 डिव्हिजन बेंचकडे आज 40 वर्ष झाली केस प्रलंबित आहे आणि ही टोळी आजही कार्यरत आहे. ही टोळी त्या 9 बेंचपर्यंत केसच पोचायला देत नाही. माझी पहिली तर आपल्याला विनंती आहे की या टोळीनी केलेली जी 40 वर्षापूर्वीची केस आहे, सरकारने त्यामध्ये इंटरफेरन्स करायला पाहिजे. कारण ह्याच टोळीनी पुन्हा 79A समाविष्ट केल्यानंतर देखील चॅलेंज केलेलं आहे. त्यामुळे तात्काळ हा मार्गी लावावा आणि त्या माध्यमातून सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट जनरल ऑफ इंडियाचा तुम्ही इंटरफेरन्स करून हा तात्काळ नियम निकाली काढला तर 8 ते 10 हजार लोकांना या माध्यमातून आपल्याला घरं मिळणार आहेत सभापती महोदय, आणि मुंबईकरांचा सर्वांचा जो सर्वसामान्य प्रश्न आहे तो सुटणार आहे. ज्या बाबतीमध्ये सन्माननीय प्रवीण दरेकरांकडे आता स्वयंपुनर्विकास आणि समूह पुनर्विकासाची जिम्मेदारी दिली आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1600 प्रस्ताव साहेब आतापर्यंत आलेत. माननीय शंभूराजे देसाई, आपण ज्येष्ठ मंत्री आहात, आपण माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या जवळ आहात, उपमुख्यमंत्र्यांकडे गृहनिर्माण हे खातं आहे. नुसतं आपण एखादं महामंडळ काढून त्याला जिम्मेदारी देऊन चालणार नाही. एक दिवस आपण येऊन प्रवीण भाऊंच्या कार्यालयात बसा आणि मुंबईतले कित्या बिल्डिंगीचे मालक, चाळीतले घर मालक येतात आणि आमचा पुनर्विकास करा म्हणून सांगतात, परंतु त्या माणसाकडे त्याचा पर्याय नाही. कारण हा आपण ज्या वेळेला पुनर्विकासाचा प्रकल्प किंवा एखादी संकल्पना पुढे आणली त्यावेळेला माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून त्याला एक 10-20 हजार कोटीचा निधी देखील उपलब्ध करून दिला पाहिजे. मग तो LICच्या माध्यमातून असेल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून असेल, राज्य बँकेच्या माध्यमातून असेल. आम्ही मुंबई बँकेकडनं तर 1000 कोटी रुपये देण्याचं मान्य केलंच आहे, परंतु इतर बँकांनी देखील पैसे दिले तर याच्या माध्यमातून मुंबईचा पूर्ण विकास होईल आणि खऱ्या अर्थाने शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आपण पुरे करू शकू असं मला वाटतं आहे. माननीय मंत्री महोदय, या स्वयंपुनर्विकासामध्ये ज्या वेळेला आपण, म्हणजे मी मगाशी म्हटलं की मराठी माणसाचं स्वप्न देवेंद्रजींनी आणि एकनाथरावजींनी पूर्ण केलं, तर एवढ्यासाठी म्हटलं 1-2 उदाहरणं देतो. विले पार्लेमध्ये एक सोसायटी आहे, त्या नंददीप म्हणून, आणि त्या सोसायटीमधली लोक, सुनील भाऊ, 200 फुटात राहत होते आणि त्या 200 फुटातल्या घराला माणसाला 1400 फुटाचं स्वतःचं घर मिळालं आणि ती घर बघायसाठी स्वतः मुख्यमंत्री गेले होते. राज्याचे नेते, देशाचे नेते, माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी मला आणि प्रवीण भाऊंना घरी बोलवलं होतं आणि हा स्वयंपुनर्विकास संकल्प काय हा समजून घेतला आणि त्यांनी तात्काळ केंद्रीय फायनान्स सेक्रेटरीला फोन केला आणि सांगितलं की या माध्यमातून तुम्ही एक माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक लावा
आणि LICच्या माध्यमातून 4% इंटरेस्टनी यांना पैसे तुम्ही उपलब्ध करून द्या. म्हणजे अशा प्रकारे हा संकल्पना माननीय देवेंद्रजी पुढे जात चालली आहे. माझी विनंती साहेब 2 वेळ मिनिट चालवणार आहे 2 मिनिट साहेब 2 मिनिट सगळ्यांनी करायचं ठरवलं तर मग विचारा तुम्ही प्रश्न किती पण विचारा पण डेव्हलप करण्यात वेळ घालू नका एवढं सांगणं. खारकोप मधली देखील एक इमारत आहे जी 180 फुटातली आज 950 फुटात गेली आणि ह्या 16 इमारती उभ्या राहिल्या. हे कोई आम्ही कपोकल्पल की तुम्हाला चित्र उभं करतोय आणि एक इमॅजिनेशन खडं करतोय तसं नाही आहे. या इमारती उभ्या राहिल्यात. तर माननीय मंत्री महोदय माझी तुम्हाला दुसरी विनंती आहे की जे महामंडळ तुम्ही बनवलं आहे त्या महामंडळाचे अधिकार आर्थिक त्याची तरतूद ही तुम्ही तात्काळ करणार का. आणि शेवटचा माझा तिसरा प्रश्न, जसे प्रवीण भाऊनी तुम्हाला 12-13 जागी परळ, लालबाग, दादर, डोंगरी या ठिकाणी सांगितलं, तशाच मुंबई म्हाडाच्या PMGPच्या म्हणजे राजीव गांधी पंतप्रधान असताना प्राईम मिनिस्टर ग्रँड प्रोजेक्टमध्ये 100 कोटी रुपये देऊन 12 का 13 वसाहती उभ्या केल्या होत्या, ज्या 180 फुटाची घरं आहेत, परंतु त्याच्या जमिनी प्रत्येकाच्या 4 एकर 5 एकरच्या वरती जमिनी आहेत आणि प्राईम ठिकाणी जमिनी आहेत, त्या काळा चौकी, भायकाळा, उमरखाडी अशा ठिकाणी. आणि त्याच्या मेंटेनन्सला देखील आज म्हाडाकडे पैसे नसतात आणि म्हाडा देत नाही. मी ज्या वेळेला सभापती होतो त्या टायमाला रिपेअर बोर्डाच्या माध्यमातून त्यांचा 200 कोटीचा निधी त्यावेळेला सचिन भाऊनी आणि आम्ही आणून त्यांची डागडुगी केली होती. तर या PMGPच्या इमारती आणि प्रतीक्षानगर जे म्हाडाचं सगळ्यात मोठी वसाहत मुंबईमध्ये मानली जाते त्या इमारती आता डागडुगीला आल्या. त्यापैकी बिल्डिंग क्रमांक 29 ते बिल्डिंग क्रमांक 34 ही खाली करावी म्हणून म्हाडाने नोटीस दिली आहे, कारण ती बिल्डिंग टील झाली. आम्ही बैठक घेतली, IITचा रिपोर्ट मागवला आणि आम्ही विनंती केली की ह्या लोकांना, ह्यांचे मुलं शाळेत जातात, मुलं मुली शिकतात, तर त्यांना तिथेच पुनर्विकास करावा. तर माझी एक विनंती आहे की PMGP वसाहत आणि प्रतीक्षानगरची म्हाडा वसाहत ही जर तुम्ही डेव्हलप केलीत तर मुंबईचा सर्व विषय मुंबईच्या इमारतींचा 388 इमारतीचा मार्गी लागेल. याच्यासाठी तुम्ही सिओनच्या नेतृत्वाखाली किंवा VP म्हाडा जे चांगल्या पद्धतीत दोघे काम करतायत, रिपेअर बोर्डाचे CEO आणि म्हाडा VP आणि मुंबई बोर्डाचे CEO, तुम्ही त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती बनवणार का आणि हे डेव्हलपमेंटचा प्रस्ताव तुम्ही पुढे नेणार का. धन्यवाद. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय प्रसाद लाड साहेबांनी तसं माननीय राज्यमंत्री महोदयांनी विस्तृत उत्तर मगाशी सर्व मुद्दे उपस्थित केले त्याला दिलेला आहे. प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं की सन्माननीय दरेकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली जे प्राधिकरण स्थापन झालं आणि त्याला वित्तीय तरतूद आणि इतर सगळे त्याचे अधिकार या संदर्भामध्ये अशा पद्धतीचा आपण माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण नगर विकास मंत्र्यांच्याकडनं या बाबतीतली बैठक ताबडतोब लावणार का आणि त्या बैठकीनुसार यातला निर्णय करणार का. तर अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री यांच्याकडे अशी बैठक आयोजित केली जाईल. प्रसाद लाड साहेब, प्रवीण दरेकर साहेब यांना देखील त्या बैठकीला बोलवलं जाईल आणि त्या बैठकीमध्ये सदर प्राधिकरण या पद्धतीनं जी काय मुंबईच्या मराठी माणसं विषय सुनील शिंदे साहेब ज्यांनी ते नाही बोलले ना, खालच्या सभागृहात तरी तिने बोलायला पाहिजे होतं किंवा आता नाही पण नाही स्थानिक आमदारांनी बोलायला पाहिजे ना. ते नाही बोलले ना, पण ते बोलले, पण त्यांनी बोलले पाहिजे ना. ते जर बोलले असते हा विषय त्यांच्या वतीनं आम्ही जरूर त्याला सदर बैठकीचं नोटीस सन्मानपूर्वक रवाना करू. अहो बैठकीचं नोटीसच असतं. बरं, नोटीस ऑब्लिक निमंत्रण असं करू. आणि प्रसाद लाड साहेबांनी विचारलेल्या मुद्द्याचं मी उत्तर दिलं आणि त्यांनी PMGP अंतर्गतच्या इमारतींच्या संदर्भातला आणि या ठिकाणी ज्या काही 388 पुनर्रचित इमारतींचा विषय या ठिकाणी उपस्थित केला. तर म्हाडाच्या 18/9/25 रोजीच्या ठराव क्रमांक 7138 नुसार आपण याच्यामध्ये सदरच्या 36 इमारतींच्या पुनर्विकास व्यवहार होण्याकरता नवीन मालकाच्या मोबदल्यात जमीन मालकीच्या मोबदल्यात प्रचलित रेडी रेकनरनुसार जमिनीच्या किमतीच्या 25% दराने होणाऱ्या किमती इतके बांधकाम क्षेत्रफळ, निवासी सदनिका
विकासकाने म्हाडा हस्तांतरित करण्याच्या पद्धतीची एक नवीन सुधारणा यामध्ये या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि दरेकर मला वाटतं लाडसाहेब आपण सांगितले की सुप्रीम कोर्टामध्ये काही लोकांनी जाणीवपूर्वक जो काही आपण सुधारणा केल्या होत्या 79A मध्ये केल्या होत्या किंवा इतर ज्या काही केल्या होत्या त्याच्या संदर्भामध्ये रिसेंटली सुप्रीम कोर्टानं 28 जुलै 2025ला त्याच्या बाबतीत हायकोर्टनं स्थगिती दिलेली आहे. आपण त्याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये SLP दाखल केलेला आहे. आपलं SLP 4/8/2025 रोजी आपण दाखल केलं. SLPला आपण 2-3 वेळा मेन्शन केलं. आपली बाजू या ठिकाणी आपण कोर्टामध्ये मांडली. प्राथमिक सकृतदर्शनी हायकोर्टच्या स्टेला इंटरिम रिलीफ द्यावा आपल्या बाजूनं म्हणून प्रयत्न केला, पण इंटरिम रिलीफ मिळाला नाही. आपण सिनियर काउन्सिल तुषार मेहता साहेबांना म्हाडाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी इंटरव्ह्यू करायला सांगितलेलं आहे, अपियर व्हायला सांगितलेलं आहे. आणि आता 15 जानेवारी 26ला तारीख आहे. तर या संदर्भामध्ये माननीय उपमुख्यमंत्री तथा नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ह्या सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून या केसमध्ये जी आपली बाजू आहे, जी न्याय तिथल्या स्थानिक मराठी भाषिकांच्या पुनर्विकासाकरता ही आपण घेतलेले निर्णय कसे उपयुक्त आहेत हे न्यायालयासमोर प्रकर्षानं मांडा. तुषार मेहता साहेबांकडे 2-3 वेळा मिटिंग करा अशा सक्त सूचना विभागाच्या अधिकाऱ्यांना आदरणीय शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत. आणि प्रयत्न आपला आहे की 15 जानेवारी 26च्या कोर्ट हिअरिंगमध्ये आपल्याला हायकोर्टच्या निर्णयाला जी स्थगिती मिळालेली आहे म्हणजे तो रद्द करून आपल्याला रिलीफ मिळेल या दृष्टीनं कोर्टामध्ये आपण प्रयत्न करतोय. लक्षवेधी क्रमांक शंभूराजे, एकच विनंती आहे आपल्याला शंभूराजे की आपण तुषार मेहता चांगला मोठा कौन्सिल नेमलाय, आभारी आहे. आपणही याच्या बाबतीत संवेदनशील आहात. माझी एक विनंती आहे की एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी या विषयासाठी आपण डेसिग्नेट करा, म्हणजे तो बाबा तारीख लागले का गेलेत का, कारण समोर प्रभावशाली मालक लोक असतात. त्या तारखांमध्ये जसं प्रसाद लाड बोलले त्याचं पुढं ढकलणं किंवा व्यत्यय आणणं, ते एक डेसिग्नेटेड वरिष्ठ अधिकारी आपण या विषयाकरता नेमावा. वरिष्ठ दर्जाचा अधिकारी याचं समन्वय ठेवण्याकरता तातडीनं नेमला जाईल. संजय केनेकर बोला. मंत्री महोदय संजय केनेकर बोला. आपण मंत्री महोदय राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्र्यांना कोऑर्डिनेशन ठेवा ना. प्रतीक्षा नगर वसाहतीच्या पुनर्वसनाबाबतचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला होता. तिथली पुनर्वसन करण्याची शक्यता तपासून तात्काळ पुनर्वसन करण्यात येईल. संजय केनेकर. मंत्री महोदय, हा प्रश्न जरी मुंबईच्या पुरता असला तरी मला विश्वास आहे की खरं तर महाराष्ट्रात म्हाडाचं वसाहती उभं करण्याचं एक स्वप्न जे बघितल्या गेलं होतं त्या पद्धतीने म्हाडाची एक चांगली कारकीर्द म्हाडाच्या बाबतीत समाजातल्या शेवटच्या माणसाला घर शांततेने झोपायला हे मिळून देऊन, पण काही गोष्टी लक्ष फक्त मुंबई काहीच करू नका. नाही, मुंबई पुरतं म्हाडा नसल्यामुळं महाराष्ट्रभर म्हाडा असल्यामुळं महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण जे छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे त्यामध्ये बऱ्याचशा वसाहती आहेत ज्या R26 अल्प उत्पन्न गटांतर्गत बांधण्यात आलेले गाळे सदर 1985-95 मध्ये हस्तांतरित झालेल्या गाळ्यांचा भाडेपट्टी करार संपुष्टात येणे, सदर भाडेपट्टी कराराचे नूतनीकरण करणे, पुनर्नोंदणी करण्याबाबत कोणतीही पूर्व सूचना न देणे, अशा पद्धतीने 10% दंड थोपवणे आणि ज्या पद्धतीने खालचे कार्यप्रणाली ती खरं तर संभाजीनगरला तुम्ही प्रभारी CEO 1 वर्षापासून आहे ते खाली काहीच लक्ष देत नाही कर्मचाऱ्यांचा. त्यामुळे हा जरी मध्ये पुणे पण लागतं हे लक्षात ठेवा. हा याच्यामध्ये अभय योजना जी 2023ला लागू केली होती तर ती तुम्ही लागू करणार का? कारण जेणेकरून आपल्याला म्हाडाचं उत्पन्न त्याच्यातून वाढेल. महोदय, सन्माननीय सदस्य केने साहेबांनी छत्रपती संभाजीनगरच्या म्हाडा योजनेचा या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. मी आपल्याला आधीच सांगितल्याप्रमाणे देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी संपूर्ण देशातल्या सर्वसामान्य लोकांना घरे मिळाली पाहिजे याच्याकरता ऐतिहासिक योजना संपूर्ण देशभर आणि आपल्या राज्यात देखील सर्वांना घरे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आता म्हाडाने ही जी योजना आधीच्या काळात तयार केली त्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या अडचणी त्या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना येत असेल तर ह्या संदर्भात आपल्या उपस्थितीत बैठक घेण्यात येईल आणि त्यांची प्रत्येक समस्या सोडवण्यात येईल.
लक्षवेधी क्रमांक 5 किरण सरनाईक. किरण सरनाईक. सभापती महोदय. लक्षवेधी क्रमांक 5 किरण सरनाईक. सभापती महोदय.